मधीलच विद्यार्थी आहे विश्वजित तेलंगे, जो मागच्या 3 वर्षापासून नीटची एक्झाम तयारी करत होता. मी 2022 पासून नीटची परीक्षा देतोय. 22 मध्ये मी 12वी होतो. पहिल्या वर्षी थोडासा पहिल्यांदा परीक्षा दिल्यामुळं गोंधळ झाला. पण त्याच्यानंतर जेव्हा पण मी परीक्षा दिली तीनदाही पेपर फुटला आणि मग तेच झालं ना, की ज्या मार्क आम्हाला जर सेमी गव्हर्नमेंटला पण लागत होतं, काही आम्ही गव्हर्नमेंटची पण जास्त अपेक्षा केली नव्हती. पण सेमी गव्हर्नमेंटला सुद्धा नंबर लागत नव्हता. कुठं तर स्वतःवरचा भरोसा उठून जात होता, की बाबा आपला सेमी गव्हर्नमेंटला पण का बरं लागत नाही? मार्क पडायलेत, मग आपणच कमी राहतोय. या नादामध्ये मग जास्त अभ्यास करण्याच्या नादात सगळं तब्येतीकडे वगैरे दुर्लक्ष झालं आणि मग ऑगस्टमध्ये असं कळालं की माझ्या दोन्ही पण किडन्या फेल झाल्यात. आणि मग त्याच्यानंतर मग मी 6 महिने डायलिसिसवर होतो आणि जानेवारीमध्ये माझं ट्रान्सप्लांट झालेलं आहे किडनीचं. त्याच्यानंतरही मी जिद्द नाही सोडली आणि डबल परीक्षा दिली. एक मला विनंती करायची की या आजाराला कुठेतरी सरकारने काहीतरी PWD मध्ये कुठेतरी मान्य केलं पाहिजे. कारण हे एक प्रकारे अपंगत्व सारखंच आहे हे. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर.